Hello student, good morning. मी नाटे मॅडम. Students, today we have to learn remaining examples in practice set 5.2. 5.2 मधले आपल्याला 11 आणि आपला 12 हे दोन एक्झाम्पल राहिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. ओके, नाउ लेट अस सी द 11th एक्झाम्पल. 11 अँड 12 एक्झाम्पल 10th एक्झाम्पल सारखेच आहे. आपण बघूया आता 11मध्ये काय दिलेलं. ते दिलेलं आहे आपल्याला इफ a -14 -10, a चे कोऑर्डिनेट -14 -10 आहे, b 6 -2, b चे कोऑर्डिनेट 6 -2 आहे, इज गिवन फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स विच डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स. ह्या सेगमेंट ए बीला 4 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणाऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट शोधायला सांगितलेत. आता आपण याचे 4 इक्वल पार्ट करूयात. ए बीचे 1, 2, 3, 4 असे 4 इक्वल पार्ट केलेले आहेत आणि ते पार्ट पॉईंट पी, क्यू अँड आर ह्या 3 पॉईंटनी केलेले आहेत. तर आपण पीचे, क्यूचे आणि आरचे कोऑर्डिनेट आता शोधायचे आहे. आता फिगरकडे जर तुम्ही बघितलं, पॉईंट पी, पॉईंट क्यू, लेट पॉईंट्स पी, क्यू, आर डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट्स ॲज शोन इन फिगर. जर फिगरमध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा क्यू कोण आहे. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. ह्या सेगमेंट ए बीचा बरोबर हा काय आहे, मिड पॉईंट. पॉईंट क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. मग क्यूचे कोऑर्डिनेट आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाने शोधून काढू शकतो. आता पी बघा, पी कोण आहे. पी हा या ए क्यूचा मिड पॉईंट आहे. मग पीचे पण कोऑर्डिनेट आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाने शोधून काढू शकतो. आता आर बघा कसं आहे. आर हा क्यू बीचा मिड पॉईंट आहे, त्यामुळे आर सुद्धा आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाने शोधून काढू शकतो. मग सुरुवातीला क्यू शोधून काढूया, मग नंतर पी शोधून काढूया आणि नंतर मग आर शोधून काढूया आणि तिन्ही पॉईंट्स काढण्यासाठी मिड पॉईंट फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. ओके, आता पहिल्यांदा बघा बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. आता क्यू कोण आहे. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ ए बी आणि ए दिलाय -14 -10 आणि बी दिलाय 6 -2. आता मी ते फॉर्म्युला न लिहिता आपण डायरेक्ट लिहू. आपल्याला माहिती आहे की x1 + x2 अपॉन 2 y1 + y2 अपॉन 2 हा फॉर्म्युला आहे. मग आपण इथं क्यूची किंमत कशी काढणार आहोत. क्यू इज इक्वल टू -14 + 6 अपॉन 2 -10 -2 अपॉन 2 हा पण. आता इथे बघा क्यू -14 + 6 अपॉन 2 x1 + x2 अपॉन 2 आणि इकडे येईल -10 अपॉन 2 सॉरी -10 -2 अपॉन 2 म्हणजे y1 + y2 अपॉन 2. मग आता ह्या x1 आणि x2 ची सम अपॉन 2, y1 आणि y2 ची सम अपॉन 2. आता ही काय झाली, 14 6 गेले 8, हे आलं -8 अपॉन 2 मोठ्या नंबरचा साईन देतो आणि इकडे आलं -2 -10 -2 -12 अपॉन 2. आता -8 अपॉन 2 काय येईल -4 आणि -12 अपॉन 2 काय येईल, 2 आणि 12ला भागलं की 6 येतं -6. मग क्यूचे पॉईंट्स आपल्याला मिळाले, कोऑर्डिनेट्स मिळाले आपल्याला. क्यूचे कोऑर्डिनेट काय मिळाले, ह्या क्यूचे -4 -6. आता हा मिळाला आहे तर तुम्हाला क्यूचा मिड पॉईंट फॉर्म्युला वापरूया आणि पी शोधून काढूया. नाउ पी इज द मिड पॉईंट ऑफ ए क्यू. एचे कोऑर्डिनेट -14 -10 आहेत, क्यूचे कोऑर्डिनेट -4 -6 आहे आणि म्हणून पीचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत, x1 + x2 अपॉन 2 y1 + y2 अपॉन 2. पण x1 कोण आहे, x1 आहे -14 आणि x2 आहे -4. -14 -4 अपॉन 2 आणि इकडे -10 -6 अपॉन 2. -14 -4 काय झाले, -18 अपॉन 2 आणि हे -10 -6 काय झालं, -16 अपॉन 2. -18 अपॉन 2 म्हणजे -9, -16 अपॉन 2 म्हणजे -8. अशा पद्धतीने पीचे पण कोऑर्डिनेट मिळाले मिड पॉईंट फॉर्म्युलाने. आता हा आर कुणाचा मिड पॉईंट आहे, क्यू बीचा. आता क्यूचे तुम्हाला कोऑर्डिनेट आपण शोधून काढलेत -4 -6 आणि बीचे कोऑर्डिनेट 6 अँड -2. मग आपण इथे मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करूया. ओके, लेट अस सी. आर इज द मिड पॉईंट ऑफ क्यू बी. आर इज द मिड पॉईंट ऑफ क्यू बी. क्यू -4 -6 बी 6 -2. Therefore r is equal to x1 + x2 upon 2. x1 -4 आहे, x2 6 आहे, -4 + 6 अपॉन 2 आणि y1 + y2 काय येईल, -6 -2 -6 -2 अपॉन 2. आता 6 न 4 गेले 2, 2 अपॉन 2 आणि -6 -2 काय झाले, सम झाली -8 अपॉन 2. 2 अपॉन 2 म्हणजे 1 आणि -8 अपॉन 2 म्हणजे -4.
आरची काय कोऑर्डिनेट मिळाले तुम्हाला 1-4. अशा पद्धतीने आपण पी क्यू आणि आर तिघांचे पण कोऑर्डिनेट शोधून काढलेले आहेत मिड पॉईंट फॉर्म्युलाने. तर पीचे कोऑर्डिनेट काय आलेले आहेत? पीचे कोऑर्डिनेट आलेले आहेत -9 -8, पी -9 -8, क्यू -4 -6, आर 1 -4. डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 4 इक्वल पार्ट. म्हणजे 4 इक्वल पार्टसाठी आपण तिन्ही वेळेस मिड पॉईंट फॉर्म्युला यूज केलेला आहे. ओके, डिड यू अंडरस्टँड? नाऊ लेट अस सी द 5th एक्झाम्पल. आता आपण लेट अस सी द 12th अँड लास्ट एक्झाम्पल. तर लास्ट एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला. If A 20, 10, B 0, 20 are the given, find the coordinates of the points which divide segment AB into 5 congruent parts. आपल्याला A चे कोऑर्डिनेट दिलेत आणि B चे कोऑर्डिनेट दिले आणि हा जो सेगमेंट ए बी आहे ह्या सेगमेंट ए बीचे 5 समान भाग करणारे जे पॉईंट्स आहेत त्यांचे काय करायचे? कोऑर्डिनेट शोधायचे. आता बघा याचे 5 समान भाग झालेत. 1, 2, 3, 4 आणि 5. हे 5 भाग कुणी केलेले आहेत? पी क्यू आर एस. आपण हे घेतले. लेट पॉइंट्स पी क्यू आर एस डिवाइड सेगमेंट ए बी इंटू 5 कॉन्ग्रंट पार्ट्स ॲज शोन इन फिगर. आपल्याला देईल. आता इथे पहिल्यांदा पीचा आपण काय करूया? कोऑर्डिनेट शोधूया. आता पीचे कोऑर्डिनेट मिड पॉईंट फॉर्म्युल्याने नाही शोधता येणार आहे आपल्याला. मग पीचे कोऑर्डिनेट आपण बघा, पी काय करतोय? ए बीला पी काय करतोय? डिवाइड करतोय. कोणत्या रेशोमध्ये? तर हा एकच पार्ट आहे आणि हे पार्ट किती आहेत? 1, 2, 3, 4. म्हणजे पी ए बीला 1/4 मध्ये काय करतोय? डिवाइड करतोय. पॉईंट पी डिवाइड सेगमेंट ए बी इन द रेशो 1/4. कोणत्या रेशोमध्ये? 1/4 मध्ये. मग आपण इथे सेक्शन फॉर्म्युला यूज करून पीचे कोऑर्डिनेट काढू शकतो शोधून. आता इथे जर आपल्याला पी माहिती मिळाला तर पी बीचा आर काय आहे? मिड पॉईंट आहे. मग इथे मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे सेम आपण क्यू आर एस शोधताना 11वं एक्झाम्पल जसं केलंय सेम तसंच एक्झाम्पल आपण इथे सोडवणार आहोत. पी सेक्शन फॉर्म्युलाने आधी शोधून काढायचा. तो एकदा मिळाला की आर काढायचा. आर हा कुणाचा मिड पॉईंट आहे? पी बीचा. पॉईंट आर इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी बी. सेगमेंट पी बीचा हा मिड पॉईंट आहे. मग आर शोधला की मग काय? क्यू कुणाचा मिड पॉईंट आहे? पी आणि आरचा. पॉईंट क्यू इज मिड पॉईंट ऑफ पी अँड आर. पॉईंट क्यू इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी आर. पी आणि आर माहिती झाला की क्यू काढायचा. आणि पॉईंट एस कुणाचा मिड पॉईंट आहे? तर आर बीचा. एस इज मिड पॉईंट ऑफ आर बी. अशा पद्धतीने आधी पी शोधूया, मग आर शोधूया, मग क्यू शोधूया, मग एस शोधूया. फक्त पी साठी आपण सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आणि आर क्यू एस साठी आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा. ओके, नाऊ फाइंड द पॉईंट कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी. आता बघा, पॉईंट पी डिवाइड सेगमेंट ए बी इन रेशो 1/4. ए चे कोऑर्डिनेट आहे 20, 10. बी चे कोऑर्डिनेट आहे 0, 20. ए चे कोऑर्डिनेट 20, 10 आणि बी चे कोऑर्डिनेट 0, 20 आणि पी चे कोऑर्डिनेट माहीत नाही आहे, आपण त्यांना XY म्हणूया. आणि रेशो मात्र आपण माहिती आपल्याला 1/4. मग इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण पी साठी? mx2 + nx1 अपॉन m + n. my2 + ny1 अपॉन m + n. ओके, आता एम काय आहे? एम आहे 1 इंटू x2 किती आहे? x2 आहे 0. x2 आपल्याला किती दिलेला आहे? x2 आहे 0. 1 इंटू 0 प्लस n किती आहे? n आहे 4 इंटू 20. हा x1 आहे. हा x1 y1 आणि हा x2 y2. 1 इंटू 0 प्लस 4 इंटू 20 अपॉन m + n म्हणजे 1 + 4. आता इथे m किती आहे? 1. y2 किती आहे बघा? y2 आहे 20. 1 इंटू 20 प्लस n किती आहे? n आहे 4 इंटू y1 किती आहे? 10. 4 इंटू 10 अपॉन 1 + 4. आता 1 इंटू 0 0. 4 इंटू 20 80. मग हे काय आलं? 80/5. 80/5 म्हणजे 16/85 म्हणजे इथे 16 आलं. आता हे बघा, 1 इंटू 20 20. 4 इंटू 10 40.
20 + 40 अपॉन 5, 1 + 4 5, 20 + 40 60, 60 अपॉन 5, 12 पंचे 60, मग हे किती आलं 12. म्हणजे पीचे कोऑर्डिनेट तुम्हाला काय मिळाले 16 12. आपल्याला पीचे कोऑर्डिनेट 16 12 मिळालेले आहेत. आता हा पी आणि हा बी ह्या दोघांचा म्हणजे सेगमेंट पी बीचा आर काय आहे मिड पॉईंट आहे. मग आता आपण आर शोधूया. पॉईंट आर इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी बी. इथं बी आहे 0 20 आणि पी आत्ताच काढले आपण 16 12. आता आपण इथे आरचे कोऑर्डिनेट कसे काढणार एक मिड पॉईंट फॉर्म्युल्याने. तर मिड पॉईंट फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे x1 + x2 अपॉन 2, y1 + y2 अपॉन 2. x1 आहे 0, x2 आहे 16, 0 + 16 अपॉन 2, 20 + 12, 20 + 12 अपॉन 2. हे आलं y, हे आलं x. आता हे किती आलं 0 + 16 16 अपॉन 2, 16 अपॉन 2 8 आलं. आता 20 + 12 32, 32 अपॉन 2 म्हणजे 16 आलं. म्हणजे आरचे कोऑर्डिनेट मिळाले आपल्याला 8 16. आता तुम्हाला आधी पीचे कोऑर्डिनेट मिळाले, आता आरचे मिळाले. आता आपण कसले काढूयात क्यूचे शोधूया. क्यू कुणाचा मिड पॉईंट आहे पी आरचा. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी आर. आता पीचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे. पीचे कोऑर्डिनेट आहेत 16 12 आणि आरचे कोऑर्डिनेट आहेत 8 16. मग आपण आता पॉईंट क्यू इज द मिड पॉईंट ऑफ पी आर, पी 16 12 आर 8 16. आपण सॉल्व करूया. हे क्यूचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत. क्यू इज इक्वल टू x1 + x2 अपॉन 2. x1 कोण आहे 16, x2 कोण आहे 8, 16 + 8 अपॉन 2. y1 + y2 अपॉन 2. y1 y2 कोण आहे y2 हा 16 12 प्लस हा y1 आहे हा y2 आहे 12 + 16. आता हे किती आलं 16, हे 16 + 8 आलं 24 अपॉन 2. आणि हे किती आली ही 28 आली ही सम 28 अपॉन 2. ओके. आता 24 अपॉन 2 म्हणजे 12 आणि 28 अपॉन 2 म्हणजे 14. मग हे कुठले तुम्हाला कोऑर्डिनेट मिळाले. आता क्यूचे कोऑर्डिनेट मिळाले. आता क्यूचे कोऑर्डिनेट मिळालेत. आता पी मिळाला, आर मिळाला, मग क्यू मिळाला. तर एस काढायचा. एस कुणाचा मिड पॉईंट दिसतोय तुम्हाला बघा. हा एस हा आर बीचा मिड पॉईंट आहे. पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ आर बी. मग आता इथे परत मिड पॉईंट फॉर्म्युल्याने आपण काय शोधून काढू शकतो. तर एस फोर्थ राहिलेले आपलं पॉईंट एस इज मिड पॉईंट. कुणाचा मिड पॉईंट आहे तो बघा. एस इज मिड पॉईंट ऑफ आर बी, मिड पॉईंट ऑफ सेगमेंट आर बी. आणि आर काय आहे तुमच्याकडे. आर शोधलाय का आपण. शोधलेला आहे. हे बघा इथे 8 16 आर आहे 8 16 आणि बी आपल्याला दिलेलाच आहे. बी काय दिलेला आहे 0 20 0 20. आता आपण मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करूया. बघा एस इज इक्वल टू x1 + x2 अपॉन 2. x1 कोण आहे 8, x2 कोण आहे 0, 8 + 0 अपॉन 2. y1 + y2 अपॉन 2. y1 कोण आहे 16, 16 + 20 अपॉन 2. 8 + 0 काय येईल 8, 8 अपॉन 2. 16 + 20 काय येईल 36 अपॉन 2. 8 + 2 येईल 4 आणि 36 अपॉन 2 येईल 18. एसचे कोऑर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत. मग अशा पद्धतीने सेगमेंट ए बीचे 4 इक्वल पार्ट करणारे कोणते आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहेत. देअरफॉर बघा पीचे कोऑर्डिनेट पी 16 12. क्यूचे कोऑर्डिनेट कोणते आहेत 12 14. आरचे कोऑर्डिनेट कोणते आहेत 60. आरचे आहेत 8 16 अँड
एसचे कॉर्डिनेट आहेत 418 डिवाइड्स सेगमेंट AB into 5 congruent पार्ट. हे आपलं आन्सर आहे. अशा पद्धतीने आपण काय काढू शकतो, शोधून काढू शकतो. लक्षात ठेवा, आपण 12 नंतर 11 आणि 10 हे तिन्ही एक्झाम्पल सेगमेंटचे ट्रायसेक्शन 4 इक्वल पार्ट आणि 5 इक्वल पार्टसाठी घेतलेले आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा पार्ट जे आहेत 1, 2, 3, 4 समान भाग जेव्हा होतात तेव्हा प्रत्येक वेळेस मिड पॉईंट फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे सेगमेंटचे 4 भाग झाले तर प्रत्येक वेळेस मिड पॉईंट फॉर्म्युलाने एक्झाम्पल सोडवायचं. समजा 4च्या ऐवजी तुम्हाला 6 आले तेव्हाही तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युलाने सगळे सोडवाय. जर समजा 3 भाग असतील तर एकदा आपल्याला सेक्शन फॉर्म्युला आणि एकदा मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करावा लागतो. 5 भाग आहेत, 5 भाग असल्यामुळे एकदा तुम्ही सेक्शन फॉर्म्युला यूज करून पहिल्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स काढा, नंतर पुढचे सगळे पॉईंटचे कॉर्डिनेट्स काढताना तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करा. म्हणजे जर तुम्ही 10, 11, 12 हे तिन्ही एक्झाम्पल 1-2 वेळा केले तर तुम्हाला कुठलेही असे एक्झाम्पल आले तर तुम्ही करू शकाल. ओके, डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला आजचे एक्झाम्पल समजले? तुम्हाला जर लेसन आवडलं असेल, लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.